प्रत्येक पनीर सारखं नसतं। शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा। गोकुळ मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे, त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते। काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते। म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा। शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद। आजच घरी आणा गोकुळ मलाई पनीर। SIR म्हणजे मतदार पुनर्विलोकन जी प्रक्रिया पार पाडत आहे आज शासन, तर त्या संदर्भात ज्या अनेक त्रुटी आणि अडीअडचणी आहेत त्या संदर्भात जिल्हाधिकारी यांना जाणीव करून देण्यासाठी जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही सर्व पदाधिकारी इथं आज आलो होतो। तर प्रामुख्यानं यातल्या ठळक बाबी सांगायच्या झाल्या तर आज कोल्हापूर जिल्ह्याची मतदारसंख्या जी आहे 33,55,000 एवढे मतदार आहेत आणि आज मितीस फक्त 55,000च मतदारांची नोंदणी झालेली आहे। जवळजवळ 33 लाख मतदार आज या मतदान यादीवर नावं नोंदण्यापासून वंचित राहिलेले आहेत। तर याची सुतराम कल्पना नागरिकांना देखील नाही आहे, कारण शासनानं याची जी प्रसिद्धी करायला पाहिजे होती ती कुठेही केलेली दिसून येत नाही। त्यामुळं तसंच BLOना असणारं अपुरं प्रशिक्षण आणि या पावसाळ्याच्या दिवसामध्ये होणारे त्यांचे ससे ओलपट, त्यामुळे जी शासनानं आज 29 जुलै ही शेवटची तारीख दिलेली आहे, या येणाऱ्या मुदतीमध्ये एवढी मोठी प्रक्रिया पार पाडणं किंबहुना अशक्यप्राय आहे। कारण यापूर्वी आपण पाहिलं तरी ही प्रक्रिया जवळजवळ 2-2 वर्ष चालायची आणि याच वेळी 2 महिन्यामध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा अट्टहास शासनानं जो मांडलेला आहे, त्यामुळं याच्यापासून सर्वसामान्य मतदानापासून वंचित राहणार आहेत, किंबहुना शासन मुद्दामून त्यांना वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे का, तर या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी आज आम्ही इथं सर्वजण उपस्थित राहिलेलो आहोत। त्या दृष्टीने आता आम्ही आमचे पदाधिकारी देखील आपल्याला काही मुद्दे जे आहेत ते आपल्यासमोर मांडतील। मी विनंती करतो आमच्या प्रवक्त्या वेदवती मोहिते मॅडम यांना त्या संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।